कल्याण पश्चिम मधून एक स्थानिक महिला नागरिक इथे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम मधून त्यांचे काय व्ह्यूज आहेत या मतदानाला घेऊन। तर नमस्कार मॅम, चॅनलमध्ये तुमचं स्वागत। काय वाटतंय, कल्याण पश्चिम मधून 3 नावं उभी आहेत, कोण येईल? 3 नावं तर एक तर आपले स्टँडिंग आमदार आहेत विश्वनाथ भोईर आणि जे काय आहेत उमेदवार, पण आमचं वैयक्तिक असं एक मत आहे कल्याण नागरिकांचं, पूर्ण नागरिकांच्या वतीने मी असं सांगू इच्छिते। 2009 ते 14 आपले मनसेचे आमदार होते प्रकाश भोईर, त्यांनी बरेच प्रकल्प असे आणलेत, 22 प्रकल्प आणलेत की जे अपुरे राहिलेत, कारण की 2014 नंतर इथल्या जनतेने त्यांना तशी साथ नाही दिली परत। तर माझं असं म्हणणं आहे की उल्हासदादा भोईरांना तुम्ही परत एकदा निवडून द्या आणि जे आमदार साहेबांची, प्रकाश भोईरांची जी प्रकल्प अधुरी राहिली आहेत ती जर तुम्हाला असं वाटत असेल की पूर्ण व्हावी लवकरात लवकर आणि सगळ्या, मग त्याच्यासाठी तुमची साथ ही खूप गरजेची आहे। तर मला असं मतदार राजांना विनंती आहे की त्यांनी आमचे उमेदवार श्री उल्हासदादा भोईर, मनसेचे उमेदवार, रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून त्यांना 2 नंबर बटन दाबून त्यांना बहुमतांनी विजयी करा अशी आमची विनंती आहे। आणि मला असं वाटतं की राजसाहेबांची जे विचार आहेत ते आपण कल्याणात परत एकदा रुजवूया असं मला वाटतं आणि नक्कीच जनता साथ देईल आणि नवनिर्माण घडवेल अशी मला विनंती आहे। नक्कीच आणि कल्याण पश्चिमचं प्रामुख्याने महाराष्ट्राचा जर विकास घडवायचा आहे तर येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आपल्याला सगळ्यांना मतदान करावं लागेल, जेणेकरून 23 तारखेला जो निकाल समोर येईल त्याच्यामध्ये तुमचा थोडा का ना होईना हातभार लागणार आहे। तुमच्या रिव्ह्यूसाठी थँक्यू सो मच। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा उल्हास भोईर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।